भीक नकोय, भीक नकोय. इनाम नवीन हक्क परिषदेचा, इनाम नवीन हक्क परिषदेचा. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. दशनाम गोसावी समाजाचं, दशनाम गोसावी समाजाचं. अभी नाही तो कभी नाही. अगदी दत्तात्रय गिरी महाराज बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष यामध्ये खरं म्हणजे संघटनेत येण्याचं कारण काय पडावं. आता मी 50 ओलांडून बराच काही पुढे गेलेलो आहे, पण एक सांगू माझ्या जीवनातलं असं खरी व्यथा सांगतोय तुम्हाला. जर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात जर इनामाबाबत मॉडेल द्यायचं असेल तुम्हाला संघर्षाचं मॉडेल, तर माझं मॉडेल जेवढं अगदी प्रामाणिक वाटेल तेवढे या ठिकाणी इतर या ठिकाणी मॉडेल वाटणार नाही. त्याचं कारण असं आहे, मी 50 ओलांडून जरी पुढे गेलोय, परंतु माझ्या पूर्ण आतापर्यंतच्या आयुष्यातला जो काळ आहे तो केवळ आणि केवळ इनाम संघर्षामध्ये गेलेला आहे. आणि तो किती गेलेला आहे, आठवड्याचे जे 8 दिवस अगदी 12 तास ओलांडूनही कोर्ट बंद झाल्यानंतर, पोलीस स्टेशन बंद झाल्यानंतर, शासकीय कार्यालय बंद झाल्यानंतर त्या कार्यालयाच्या दारामध्ये, भिंतीच्या सावलीमध्ये आणि त्या बल्बच्या सावलीमध्ये, त्या प्रकाशामध्ये मी अनेक वेळेला मुक्काम करून उपाशी पोटानं थांबलेलो आहे. आणि किती वेळ संघर्ष केला असेल तर लिगली कागदपत्री जर त्या संघर्षाचा जर विचार केला तर कम्प्लिटली कागदपत्रावर 37 वर्षाचा संघर्ष, 37 वर्ष मी संघर्ष केला. 61 ला माझे वडील आजोबा वारले आणि 2.25 एकरचं या ठिकाणी महादेवाच्या नावे इनाम आहे, हिजमत मास इनाम आहे. बाकी बघायला कोणी नव्हतं. 7 बारेचा नंबर कशाला म्हणतात किंवा 7 बारेचा या ठिकाणी गट कशाला म्हणतात, सर्वे नंबर कशाला म्हणतात हे काही माहिती नाही. त्याच्यासाठी सांगता येईल. तुम्हाला एक सांगेल मी, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, केल्यानं होत आहे आधी केलेच पाहिजे. वामनराव म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि मानवी जन्माचा किंवा गीतेचा संदेश जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर असं लिहिलेलं आहे, धर्मोएव हतो हंती धर्म रक्षत रक्षिता. ज्या देशानं सर्वाला या ठिकाणा शांतीचा संदेश दिला, समाजाचा संदेश दिला, सुखाचा कल्याणाचा जगाला संदेश दिला, त्याला भारत म्हणतात. आणि देश, धर्म, अस्मिता, संस्कृती त्यानं टिकवली त्याला गोसावी समाज म्हणतात. तो गोसावी समाज आहे. तुम्हाला झगडायचंय, तुम्हाला झगडायचंय, झगडल्याशिवाय, बोट वाकडं केल्याशिवाय, शिवाय जरी स्वतःची सख्खी आई असते ती पाजत नाही, तसं तुम्ही आरडल्याशिवाय, सरकार दरबारी खेटे घातल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणं काही मिळणार नाही. आणि म्हणून जी काही इथं काही मंडळी आली आहे, बसलेले, त्यांना वाटतं यांचं काय चाललेलं, पण सगळ्याला सांगेल, काहीला बोलता येत असतं, काहीला वेगळ्या विषयावर बोलता येतं, कुणाला वेगळ्या विषयावर बोलता येतं. नाटक ज्याला म्हणतात ते सगळ्याचं मिळून एक पिक्चर जो असतो सगळ्यांचा मिळून तो होतो, तसा आपला जो इनाम नावाचा पिक्चर आहे हा एंड पर्यंत जर घालायचा असेल तर आपल्याला एकमेकांच्या हातात घातले पाहिजे. आणि जे काही बाजूला बसलेली मंडळी आहे की ज्यांना असं वाटतंय काय चाललंय, मला काहीच नाही, माझी सुरुवात आहे, तुम्हाला एक सांगेल, या ठिकाणी स्वतः कैलास भारती जे आले आहेत, इकडून लातूरून या ठिकाणं डॉक्टर साहेब प्राध्यापक या ठिकाणं मकरंदजी सर आलेले आहेत, परभणीवरून या ठिकाणं ॲडव्होकेट या ठिकाणं जगदेव गिरीजी आलेले आहेत, आधी करून प्रवीण सर आलेले आहेत, धर्मवीर भारती साहेब आलेले आहेत, त्यानंतर भैया भारती परभणीहून आलेले आहेत, सर्व तिथून आता उपस्थित झाले योगेशजी या ठिकाणं बन साहेब आहेत, आधी करून सर्वच मंडळी आपण या इनाम नावाच्या गोष्टीला तुम्ही वाहून घेतलंय. तुमचं इनाम नावाचं व्रत आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी आद्य जगद्गुरु शंकराचार्याची गोसावी धर्माची शपथ होऊन सांगतो, शपथ आहे तुम्हाला, हे घेतलेलं व्रत आणि वसा तुम्ही टाकू नका. या ठिकाणं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा वसा टाकू नका. आणि दुसरा मुद्दा, तुमच्या व्रताला, तुमच्या पायाला बळ द्यायला, तुमच्या मनाला बळ द्यायला, तुमच्या डोक्यातल्या विचाराला चांगली चालना द्यायला ही सर्व मंडळी तुमच्या सोबत आहे. तेव्हा हातात हात घालून घालायची तयारी त्यांची आहे. दुसरी एक गोष्ट सांगेल, आता डायरी पत्त्यासाठी फिरवलेलीच आहे, तुमच्या सह्या वगैरे आलेल्याच आहेत. पुन्हा या ठिकाणं ज्यांच्याकडे या संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे, तुमच्याकडे पदाधिकाऱ्याचे जर फोन असतील तर तुमच्या आता जसं साहेबरावजी गिरी साहेबरावजी आंदोलन आहे, काय विषय आहे? हा विषय असा आहे की इनाम जमिनी ज्या आहेत त्या इनाम जमिनी ज्या निजाम काळाने, निजामच्या राजाने दिलेल्या होत्या, मठ, मंदिर, दर्गा यासाठी दिलेल्या जमिनी, आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे इनाम होते, खिदमत मास आणि मदत मास. आज महाराष्ट्र शासनानं
या इनामधारकाकडून पूर्वजापासून परंपरेनं आलेल्या जमिनी वेगळा कायद्याचा मसुदा तयार केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असताना मराठवाड्याचा कायदा वेगळा महसूलचा आणि महाराष्ट्राचा वेगळा कायदा असा केला. त्याला विरोध करण्यासाठी